नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 शिकणार आहोत। ही एक कविता आहे आणि आपल्या आजच्या कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला। गवत फुला रे गवत फुला ह्या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे आणि या कवितेचे कवयित्री आहेत इंदिरा संत। तर आपण सुरुवातीला कवयित्री इंदिरा संत यांचा संक्षिप्त परिचय आणि कविताचं सस्वर वाचन आणि कविता समजून घेणार आहोत। तर सगळ्यांनी पुस्तक आहे ना सगळ्यांकडे? तर पुस्तकांचं पान क्रमांक 12 काढायचा आहे। मी पण पुस्तकाचं पान क्रमांक 12 काढते। काढलं का सगळ्यांनी पुस्तक? तर ही आहे आपली कविता गवत फुला रे गवत फुला। सुरुवातीला आपण या कवितेचे कवयित्री जे आहेत कोण आहेत बरं? इंदिरा संत यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। हे बघा, कवितेच्या खाली तुम्हाला दिलेला आहे कविता जी आहे ना आपली गवत फुला रे गवत फुला, त्याच्या खाली तुम्हाला कवयित्री इंदिरा संत यांची माहिती दिलेली आहे। त्यांचा जन्म 1914 साली झाला आणि मृत्यू त्यांचा 2000 मध्ये झालेला आहे। स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या ह्या कवयित्री आहेत। शेला, मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। तसेच अंगत पंगत गवत फुला, मामाचा वाडा हे यांचे बाल कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत। बघा, कविता संग्रह असतात ना, त्याच्यामध्ये जे काही कवितांचे जे पुस्तकं आहेत ते फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी लिहिलेले असतात ना, त्या कविता संग्रहांना बाल कविता संग्रह असे म्हटले जातात। मग कवयित्री इंदिरा संत यांच्याद्वारे लिखित बाल कविता संग्रह कोणते कोणते आहेत? अंगत पंगत, गवत फुला, मामाचा वाडा, शामली, कदली आणि चैतू हे यांचे कथासंग्रह आहेत, म्हणजे गोष्टीचे पुस्तक आहेत। तर हे झालं कवयित्री इंदिरा संत यांचा संक्षिप्त परिचय। या कवितेत आज जी आपण कविता शिकणार आहोत गवत फुला रे गवत फुला, या कवितेमध्ये कवयित्रीने माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केलेलं आहे। तर चला आपण कवितेचं पहिलं सस्वर वाचन करूया। रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा, रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनगोजिरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाता भान हरपुनी गेले रे, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा,
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहुनी लहान रे. तुझ्या संगती सदा रहावे विसरून शाळा घर सारे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. सांग तुझा रे तुझा लळा. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालून रंगीत कपडे फूल पाखरा फरसा फूल पाखरा फसवावे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. तर कशी वाटली सगळ्यांना कविता? छान आहे की नाही कविता? सगळ्यांनी पाठांतर करायचे आहे बरं का. आता आपण कवितेतल्या काही ओळ्यांचा अर्थ समजून घेऊया. या कवितेमध्ये ना तुमच्याच वयाची लहान मुलं जंगलामध्ये किंवा रानामध्ये खेळ खेळायला गेले होते. पतंग उडवत होते, छानपैकी मस्त मित्रांसोबत खेळत होते. पण अचानक एका मुलाचं लक्ष गवत फुलाकडे जातं आणि त्या गवत फुलाकडे पाहून त्याच्या मनामध्ये येणारे भाव ह्या कवितेमध्ये व्यक्त झालेले आहे. काय म्हणतोय तो छोटासा लहान मुलगा पाहूया हा. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. लळा लागणे, लळा होणे, मनात प्रेम निर्माण होणे, माया निर्माण होणे. आता हे जे गवत फुलं आहे ते कसं आहे, त्याच्यासाठी कोणत्या उपमांचा प्रयोग ह्यामध्ये केलेला आहे तर रंगरंगोल्या. रंगरंगोल्या म्हणजे रंगबिरंगी वेगवेगळ्या रंगांचे. पाहता की नाही आपण फूल? सगळ्यांना फूल माहिती आहेत. एकाच रंगाचे फुलं असतं का? नाही, विविध रंगांची फुलं असतात. फुलं कशी आहेत? रंगबिरंगी. तर मी ते गवत फुलाला काय म्हटलेलं आहे कवयित्रीने की रंगबिरंगी. आणि सान सानुल्या. सान सानुल्या बघा, एक आई आपल्या मुलासाठी नेहमी ह्या शब्दांचा प्रयोग करत असते. छकुल्या, माझं सोनुलं. तसंच मग ह्या कवितेमध्ये कवयित्रीने सुद्धा गवत फुलासाठी छकुल्या, सानुल्या, सान सानुल्या ह्या उपमांचा उपयोग केलेला आहे. मग बघा, तो लहान मुलगा जेव्हा त्या गवत फुलाला पाहतो ना, तर त्या गवत फुलाला पाहून तो काय म्हणतो, किती सुंदर आहेस तू, रंगीबिरंगी आहेत, एकदम सोनूला आहेस, छकुला आहे. आणि असा कसा आहे रे तू, आगळा वेगळा, इतकं सुंदर सौंदर्य तुझ्यामध्ये कसं आलेलं आहे. सांग तुझा रे तुझा लळा. अशा सुंदर रूपाने तू मला एवढा मुग्ध केलेला आहे की मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. मला तू फार आवडतोस. सांग तुझा रे तुझा लळा. मला माहिती नाही की मला तुझं हे रूप पाहून अचानक तुझा लळा लागलेला आहे. तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये माया उत्पन्न झाली. तू मला खूप मोहित करून घेतलेलं आहे. मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला. पाहून तुझला हरकून गेला अशा तुझ्या रे रंग कळा. बघा, मग ह्या कवितेमध्ये तो लहान छोटासा जो मुलगा आहे, तुमच्याच वयाचा आहे. बघा, पुस्तकामध्ये जे चित्र दिलेलं आहे तुम्हाला दिसतंय ना, तो मुलगा बघा काय करत आहे. इथे आपल्या मित्रांबरोबर तो पठारावरती किंवा रानामध्ये, जंगलामध्ये पतंग उडवण्यासाठी गेला. तर पतंग उडवण्यासाठी आपण उंच ठिकाणावर जातो की नाही, डोंगरासारख्या किंवा पठारासारख्या उंच स्थळावर जातो. मग तो सुद्धा आहे ना असाच उंच
स्थळावरती गेलेला आहे. आपल्या मित्रांसमोर मस्त आहे ना पतंग उडत आहे. पण पतंग उडवत असतानाच अचानक त्याचं लक्ष कुठे जातं, त्या पठारावरती असलेल्या रानफुलावरती. आणि ते रानफुलाला पाहून तो एवढा आकर्षित होतो की काय सांगतोय की मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना मी माळावरती. माळ म्हणजे काय तर आपण गावी जातो की नाही, ते उंच पर्वत असतात, पहाड असतात किंवा डोंगर असतात हा, तिथे माळरान सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर तिथे तो कुठे मित्रांबरोबर पतंग उडविण्यासाठी गेला होता. आणि पतंग उडवत असताना तिकडेच त्या माळावरती फिरत असताना त्या मुलाने काय केलं, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, की त्याने त्या रानफुलाला गवतामध्ये पाहिलं. गवतावरती बघा गवत असतं की नाही, हिरवं हिरवं छानपैकी गवत माळावरती असतं, जंगलामध्ये असतं, रानात असतं. आणि त्या गवतावरती अचानक ते गवत फूल झुलता झुलता हसताना, की तो मस्त हवाच्या दिशेने बघा ते गवत इकडे तिकडे होत असतं आणि त्याच्याच बरोबर त्या गवतामधून ते गवत फूल एवढं सुंदर दिसत असतं की कल्पना केली की तो झुलत होता. जसं की आपण हवेबरोबर झुलतो की नाही, तसंच ते गवत फूल झुलत होता आणि ते झुलताना मस्तपैकी छानपैकी हसत होता. तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. तर मग इथे तो मुलगा म्हणतो की मी पतंग उडवत असताना मित्रांसंगे माळावरती इकडे तिकडे फिरत असताना अचानक गवतामध्ये मी तुला पाहिले. आणि कसे पाहिले मी तुला, झुलता झुलता हसताना. त्या गवतामध्ये तू एवढा सुंदर दिसत होता की असं वाटत होतं की तू मस्तपैकी हसत आहेस. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला. आता बघा लहान मुलं म्हटली ना की त्यांना एकदा जर खेळ खेळायला लागले ना, त्यांना सगळं विसरून जातात. त्यांची तहान, भूक, घर दार सगळं विसरून जातात. होते की नाही तुमच्याबरोबर पण असं ना, एकदा जर तुम्ही मुलांबरोबर खेळायला गेलात, मित्रांबरोबर खेळायला गेलात की तुम्हाला घराचा विसर पडतो, तहान भुकेचा पण विसर पडतो, एवढे तुम्ही खेळामध्ये मग्न होतो. तर अशा रीतीने ती मुलं एकत्र खेळत असताना नभीचा, नभ म्हणजे काय, आकाश. तुम्हाला समानार्थी शब्द विचारला जाऊ शकतो. नभाचा समानार्थी शब्द आहे आकाश. मस्तपैकी ना तो मुलगा जो होता पहाडावर जाऊन आकाशामध्ये उंच उंच पतंग उडवत होता. पण जेव्हा त्याने त्या गवत फुलाला पाहिलं, रंगीबिरंगी सुंदर आकर्षित त्या गवत फुलाने त्या मुलाचं मन एवढं मोहून टाकलं, मुग्ध करून टाकलं, त्याला आकर्षित करून टाकलं की तो आकाशामध्ये जे उंच पतंग उडत होता ना त्याला सुद्धा तो विसरून गेला. त्या पतंगाचा जो खेळ खेळत होता तो खेळ खेळायचा पण विसरून गेला. त्याच्याच बरोबर विसरून गेलो मित्राला, की ज्या मित्रांसोबत, ज्या सवंगडींसोबत मी खेळायला माळावरती आलो होतो, रानात आलो होतो, त्या मित्रांना सुद्धा मी विसरून गेलं. पाहून तुझला हरकून गेला अशा तुझ्या रे रंग कळा. पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा, की तुझं ते सौंदर्य बघून आहे ना मी हरकून गेलो. हरकून जाणे इथे हे वाक्यप्रचार आहे बरं का, लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारला जातोय परीक्षेला. हरकून जाणे, मुग्ध होणे, मोहित होणे. अशा तुझ्या रे रंगकळा. रंगकळा म्हणजे विविध रंगछटा. आता तुम्ही फुलं पाहतात की नाही, वेगवेगळ्या रंगछटा असतात त्यांना. तर इथे जो मुलगा खेळत होता ना त्याने सुद्धा जेव्हा गवत फुलाला पाहिलं, रंगीबिरंगी त्या सुंदर फुलाला पाहिलं, तर त्याचा त्या रंगखळा पाहून, रंगीत वेगवेगळ्या रंगछटा पाहून, त्याचं ते सुंदरता पाहून, त्याची ते फुलाची सौंदर्यता पाहून तो मुलगा त्याच्या सौंदर्यामध्ये, त्याच्या रूपामध्ये मोहित होऊन गेला, हरकून गेला, मग्न होऊन गेला. एवढा तो मग्न होऊन गेला की तो पतंग उडवायला आला होता. आकाशामध्ये उंच उंच पतंग जी उडत होती त्या पतंगीला सुद्धा तो विसरून गेला. आणि तो त्याच्याबरोबर ज्या मित्रांबरोबर तो आला होता खेळायला त्या मित्रांना सुद्धा तो विसरून गेला. एवढं त्या गवत फुलाच्या सौंदर्याने त्या लहान मुलाला आकर्षित केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हेच की ह्यामध्ये कवयित्रीने माळावरच्या त्या सुंदर गवत फुलाचे वर्णन केलेलं आहे. आता आपण पाहूया या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. रंग रंगोल्या रंगीबिरंगी, सान सानुल्या लहानग्या चकोल्या, लळा माया प्रेम, माळ हिरवे पठार, नभीचा आकाशातला,
तुझला तुला, रंगकळा रंगछटा. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या पहिल्या भागामध्ये आपण कवयित्रीचा संक्षिप्त परिचय आणि कवितेतील पहिल्या कडव्याचा आपण अभ्यास केला. उर्वरित कवितेच्या पुढील कडव्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण तो आपण कवितेच्या पुढील भागात शिकणार आहोत. धन्यवाद.